उन्हाळा आहे, जास्त वेळ गॅस जवळ न थांबता पटकन होणारं आणि पोटभरीचा पदार्थ तुम्हाला सुद्धा करायला आवडते का आणि खायला सुद्धा आवडते का? तर व्हिडिओला पटकन लाईक करा. आज आपण जास्त मेहनत न घेता पोटभरीचा मस्त तुरीच्या डाळीची खिचडी करण्यासाठी इथे मी 1.5 कप इतकं कोलम तांदूळ घेतलेला आहे. जो कोणता तुम्ही तांदूळ वापरता ते घेतलं तरी काय हरकत नाही आहे. आणि त्याचबरोबर त्याच कपामध्ये अर्धा कप इतकं तुरीची डाळ घेतलेली आहे. म्हणजेच इथे 2 कप इतकं हे सगळं झालेलं आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. फोडणीसाठी खडे मसाले घेतलेले आहे. 2 तमालपत्र चक्री फूल आणि 2 हिरव्या वेलच्या, 1 मोठी वेलची आणि दालचिनीचे 2 तुकडे, 1 चमचाभर इतकं शहाजिरा आणि त्याचबरोबर छोटा तुकडा जावित्रीचा घेतलेला आहे. आता कुकरमध्ये मी इथे 5 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घेतलेले खडे मसाले यामध्ये टाकून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे मी या खिचडीसाठी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. साधारण कपभर इतकं. कांद्याचा आणि टोमॅटोचा थोडासा जास्त वापर करायचा नेहमीच्या खिचडीपेक्षा, म्हणजे चवीला छान होते. तर आता छान परतून घ्यायचं 1 मिनिटासाठी आणि 2 चमचे इतकं ठेचून घेतलेलं आलं लसूण इथे मी टाकून घेतलेलं आहे. ते सुद्धा परतून घ्यायचं आहे आणि सोबतच इथे आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो. साधारण अर्धा कप इतकं इथे मी टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं बारीक असं चॉपरला कट करून घेतलेलं यामध्ये टाकून घेतलेलं आहे. टोमॅटोचा आंबटपणा जाईपर्यंत छान असं परतून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी कपभर इतकं मोठे असे बटाट्याच्या फोडी साल काढून कट करून घेतलेले आहे ते टाकलेलं आहे. कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर आणि त्याचबरोबर साधारण पाव कप इतकं इथे मी शेंगदाणे टाकून घेतलेलं आहे. सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे, परतून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आता आपल्याला टाकायचं आहे 2 चमचे इतकं सुक्या खोबऱ्याचं मिक्सरला फिरून घेतलेलं असं बारीक कूट आणि त्याचबरोबर पावडर मसाल्यांमध्ये चमचाभर हळद, चमचाभर इथे मी धने पावडर, अर्धा चमचा भाजलेले जिरेची पूड आणि 1 चमचा गरम मसाला, त्याचबरोबर इथे मी 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेला आहे. पावडर मसाले यामध्ये मिक्स करायचं. सगळं छान व्यवस्थित मिक्स केलं की लास्टला चमचाभर इतकं इथे मी तूप टाकून घेतलेलं आहे. आता जे आपण तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून ठेवलेलं होतं ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि तसेच यामध्ये लागेल तेवढं मीठ, म्हणजे खिचडीला जेवढं मीठ लागतं तेवढं मीठ इथे टाकून घेतलेलं आहे. सगळं छान पावडर मसाले या तांदळामध्ये डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं, म्हणजे चव भारी येते. तर सगळं मिक्स केलेलं आहे. अर्धवट झाकण लावायचं आहे आणि 1 मिनिटं वाफून घ्यायचं आहे. 1 मिनिटानंतर इथे आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर आपलं जे तांदूळ आणि डाळ 2 कप झालेलं होतं तर इथे मी 3 कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जर थोडंसं आणखीन अशी खिचडी चिकट आवडत असेल तर त्यानुसार पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. तर 1 कपला 1.5 कप या पद्धतीने पाणी टाकून घेतलेलं आहे. मोठ्या गॅसवर 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर इथे आपल्या तुरीची डाळीची मस्त खमंग अशी खिचडी तयार झालेली आहे. तर यासोबत तुम्ही रायता सर्व करू शकता किंवा दही घेऊ शकता. नसेल काहीतरी काही हरकत नाही, लोणच्याची फोड, मस्त पापड असेल तर आणखीन काय पाहिजे. साधी सोपी रेसिपी आहे. कमी वेळात आणि कमी साहित्यात पटकन होणारा पोटभरीचा हा तुरीच्या डाळीचा खिचडीचा प्रकार आहे. एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नंतरच्या रेसिपीमध्ये आपण भेट देऊया. तोपर्यंत नमस्कार, बाय.